श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज अध्याय 3 ते 6 मध्ये पाहणार आहोत अक्कलकोटातील प्रवास. श्री स्वामी समर्थ. अडचणी असो व दुःख, श्रद्धा ठेवली, शरणागती धरली, तर स्वामी सदैव पाठीशी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आणि हो, चॅनेलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखी कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने, नलगे करावे तीर्थाटन, योग अभ्यास होम हवन, सांडोनी अवघा क्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले येती नृपराया दर्शन देती, स्वच्छने राहती तयापुरी, चोळपाचं दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पर्व नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी ते धरते मानव रूप, चोळपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहज घरी आली तया, कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहता परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी कधी न तो कंटाळे, चोळपाची सद्गुणी कांता तीही करी केवळ प्रतिवता, सदोतेत तिच्या चित्ती आनंद स्वामी सेवेचा, नाना खेळ खेळी ती विचित्र लीला दाखवी ती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शन येती, कामना धुरणी चित्ती, कोणी संपत्ती कारण, कोणी मागती संतान व्हावे म्हणून, या लग्न येती दूरदेशावने, शरीर भोगे कष्टले संसार तापे, तप्त झाले मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले कित्येक सर्वांसी कल्पमुद्रा समान, होण्या कामन करती पूर्ण, भक्त जवस्तव अवतीर्ण मानव रूपे झाले, भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्वी ती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू, जे का निंदिक कुटील त्याती शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती, महिमा वाढला विशेष कर कित्येक करू लागले द्वेष, कोण एका समयास वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आली अक्कलकोटासी, हसुनी म्हणती जनांसी ढोंग्याच्या नादी लागला, हा नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण अंगी कोणते हो असत तसे, तुम्हा काय वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही, असे तयानी निंदले समर्थाने अंतरी जाणिले, तेव्हा ते भेटीसे आले नवले एक, पहावया आले लक्षण समर्थ समजले ती कोण, ज्या घरी बैसले तेथून उठून चालले, एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी, दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती, करू आता दर्शन इच्छेजन असंख्यात, पातले तिथे क्षणार्धात समाज दाटला, बहुतेकाची गर्दी झाली, दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे, हेतू पूर्ववे मनीचे म्हणून विनवी ती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मती ते, कोणी नवसाते करती, कोणी आणून देते, कोणी काही संकल्प करती, चरण पूजती आनंदे, संन्यासे कौतुके पाहती, मन माझे आश्चर्य करती, क्षण एक कष्ट होती, वैरभाव विसृणी क्षण एक घडता, सत्संगी तत्काळ पलटे कुमती, म्हणून या कवी वर्णिताती संत महिमा विशेष, स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीते, पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेचे खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळ्याला, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्यासा पुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणात द्रव्याधिक सारी नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होतो भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला, अन्नदकासे सूर्य जाता असता चळी तेथून उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केळ उपवासी, रात्र होता दयांशी अन्नदक वर्जासे, ते पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना, दंडाव्या कुत्सित जनावतले येती वरे तयांच्या चरणी, ज्यांची भक्ती त्यांची मनोरथ पुरविती,
पसरली जगी ऐसी ख्याती लीला त्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढेल निश्चिती ज्यांचा अवतार स्वामी यतीवर्य वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुतो प्रेमळ भक्त चतुराध्याय गोड हा श्री स्वामी राजपर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भव कानन वैशावनरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त हृदय सुदय तुझ गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझे परिता प्रेमळ सत्वर त्या ते पावसे विशेष गंगाजळा होणी आपले असे महिमा नाम पाप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारिती स्वामी चरित्र कराय श्रवण श्रोते विसरी सावधान प्रसंग होणी प्रसंग पूर्ण रस भरत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एका तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चोहीकडे कोणास पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती भक्त निस्सीम स्वामी चरणी तत्त त्याचे कित्येक नृपती स्वामी दर्शन इच्छे घेऊती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते त्यासी बडोदा माझी त्या अवसरी मल्हारावर राज्याधिकारी एकदा त्याचे अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोण एके दिवशी सभे माझी बैसले दिवाणा आणि सरदार मान करीत ऐसे थोर बसले असता समग्र बोले नृपवर त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता होईल स्वामीमय कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोण एक लागून गोष्ट मान्य करवे ना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परिस्या आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणि वटपुरी तरी मी आणीन त्यांसी निश्चय मानसी असू दे ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर सबाई तशी समग्री आनंदित झाली संजीवनी विद्या साधया करिता शुक्राजवळीकच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणी नृपतीसही सकळ जणे त्या परी तात्यांचे सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देती नृपती सेवक दिले सांगती जावे अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्य धन्य म्हणती तया ते अक्कलकोटाचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यात युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक ते आता वरिष्ठ चोळप्पा अधिक सेवे करी निस्सिम ऐसे पाहुणे तात्यांचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी केसे नेऊ आपण अक्कलकोटाचे सकल जण स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे मन रमन गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होत होय सत्वर लढवून व्यक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसे मने विचार करून कार्य आरंभलिता त्यांनी संतुष्ट व्हावे सेवक जनांनी ऐसे करती सर्वदा करुणी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने दिली बहुसाल दाने याची कधने तृप्त केले स्वामींच्या पूजे प्रति नाना द्रव्य समर्पती जेणे सेवे करे संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्याने ऐसे काही झाले तितके व्यर्थ केले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांचे मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळपा प्रति त्याचे लागी विनंती करते बुद्धिवाद सांगती तया जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी मग मल्हाराव आदर सेनामध्ये येतील तुम्हा ते मान राहिलं दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळपासी सांगितले द्रव्याने सर्व वर्षात चोळपासी लागली अशा त्याच्या अंतरी जागेरीचा भोवसाल मग कोण एके दिवशी करीत असत स्वामी सेवेसी यतिराज समयासी आनंद वृत्ती वैसले चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थाने बडोद्या प्रति चालावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थ हास्य करून उत्तर दिले चोळपा लागून काय दिले सत्वर
राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी आहे भक्ती, मग आम्ही बडद्या प्रती काय म्हणून चालावे. पुढील अध्यायी कथा सुंदर कथा, पावन होई श्रोता वक्ता. श्री स्वामी राज वेदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमाध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात पंडित लिहावीत तैसे. हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी चरित्रवर्ण अगाध, परी हा माझा छंद स्वामी समर्थ पुरविती. त्यांच्यावर प्रसाद करून मुळा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळी होऊन समर्थ वदव्य आपल्या चरित्र श्रवणे श्रोती यांच्या चित्ता ब्रह्मानंदे प्राप्त हो. श्रुतीची गौरी सुमने त्यांची अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ. स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाची अंती चोळपा विनवी. स्वामींप्रती कृपा करून माझ्यावरती बोलू द्यासे. चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलू दे हसून. मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्याच्या नगरात आम्हा नवे जाणे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला. म्हणी त्याने सत्वर येऊन तात्यांप्रती सांगितले. ऐसे यत्ने वरती गेला. तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला, तेनं जायचे दिसे. परी पहावा यत्न करणे ऐसे विचार केला. म्हणी मग केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्याचे, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील. तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तविन हठायोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्तास ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावे असे स्वामी कृपा, परी त्याच्या वाड्यात कधी न गेले. समर्थ तात्या झाला वेगळे चित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले, ज्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे, राजयासी आणि सकळजनांशी तोंड कैसे दाखवावे, असे उपाय करून न होते. स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून. येतींशी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तू मंदमती. म्हणून योजिले कपट युक्ती, तरी ते सिद्धीत न जाय. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेळण्यात घालून. स्वामींशी तात्या साहेब निघाले. कबड गावाचा मार्ग धरिला. अर्धा मार्गी मेणा आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकले हात. तात्यांनी या प्रकारे यत्न केले, परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमावले, द्रव्य खर्चले व्यर्थाची. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती आरंभती पुढती. सर्वत्र असे विचारती कोण जाती स्वामींकडे. तेव्हा मराठा उमारा व यशवंत त्याचे नाव रूप कार्याची धरून हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्या जवळीन रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी, वस्त्र अलंकार, सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ते पाहुणे समर्थांना क्रोध आला निवार. यशवंत पाहुणे डोळा तेव्हा काय बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध हे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव उभे आला. मनी पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोडेच दिवशी आज्ञा आली, यशवंत असे सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी. यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची व कृपा जयावरी कष्ट होते त्याची शरीरी कृपा होय. जयावरी त्या सर्वानंद प्राप्त होय. हा समर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूच्या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसत. षष्ठमाध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठमाध्याय समाप्त. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र. निशंक होई मनारे, निर्भय होई मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी.
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाया तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया. आज्ञेविना काळही नाणे त्याला परलोकीही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. युगाचे भीतसे भय पडू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा बोल दिला त्यांनीच हात नको डगमगो स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ की आठवी रे प्रचितीन सोडवी त्या स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.